हर हर महादेव. माझ्यापेक्षा मग जास्त फास्ट आहे ते गाडी थोडी. महाराजांचे गड किल्ले फिरायचे फक्त. महाराजांचे गड किल्ले मित्रांनो. ट्रेकिंगला जायचं ट्रेकिंगला. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडका यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, निघालोय मस्त एकदम आपल्या कलावंतीन दुर्गच्या दिशेने. खूप दिवस झालं, मध्ये खूप मोठा गॅप झालाय ट्रेकमध्ये आणि सडनली मित्रांच्या एक 1 वीक पासून चालू होतं की कलावंतीन दुर्गला भेट द्यायची आहे. सो माझा वेगळा प्लॅन होता थोडासा, बट नंतर फायनली चेंज करून मी देखील कलावंतीन दुर्गच्या दिशेने निघते. आज पहाटेचे वाजलेत आता 3:45 झालेत ॲक्च्युली सकाळचे. आणि मस्त थंडगार वारा आहे एकदम. वाटलं नव्हतं एवढी थंडी असणार आहे, कारण की गरमीला सुरुवात झाली. दुपारचं वगैरे खूप गरमी होते म्हणून ठेवलंच घातले आणि ग्लाउज नाही घेतलेत. बिकॉज छोटासा राईड छोटीशीच आहे आपली आणि मस्त एकदम ॲडव्हेंचरस ट्रेक होणार आहे. आपले मित्र काल रात्रीच गेलेत, सर्वांनी रात्री नाईट ट्रेक करून प्रबल माचीपर्यंत ते पोचलेत ऑलमोस्ट. आणि मग मी जसं त्यांना मी प्रॉमिस केलं की मी एक 6 वाजेपर्यंत प्रबल माचीला कसंही पोचेल, त्या हिशोबाने मी निघालो आहे आता, की जेणेकरून एक 5 वाजेपर्यंत आपण कलावंतींच्या बेस विलेजमध्ये असो आणि 1 तास ट्रेक करत 6 वाजेपर्यंत कसं आता पोचण्याचा एक प्रयत्न आहे आपला, की 6 वाजेपर्यंत आपण प्रबल माचीवरती पोचतो त्यांना भेटण्यासाठी. जेव्हा ऑफिसला किंवा नॉर्मल डेजमध्ये आंघोळ करायला मस्त एकदम अर्धा पाऊण तास घेतो, तिथे ट्रेक बोललं की एक 5 मिनटात 2 मिनटात अशी आंघोळ होते ना, एकदम झपकन सांगता येतं. आणि झोप तर काय डोळ्यावरती लागतच नाही ट्रेकवर आहे तर बोलतं. ते बोलतात ना, तर मध्ये गाणं ऐकलं, सहलीला जायचं तर आमचं असं ट्रेकिंगला जायचं ट्रेकिंगला. अरे बाबा, ट्रेकिंगला जायचं ट्रेकिंगला. तर मस्त एकदम जायचं आज. आणि तिथं आपला भगवा आणि महाराज. हर हर महादेव. असं एकदम वाटतं इथून नेहमी जाताना. भारी वाटतं एकदम कडाक. जागा थेट एकदम पनवेलच्या दिशेने आपण एकदम सुटसाट. आता आधीमध्ये कुठे थांबत नाही, आता निघायचं डायरेक्ट कलंबोलीला. बघूया टाईम भेटलं तर थोडंसं चहा पिवत नाश्ता नाही भेटला आपल्याला, बंद होता. नाश्तेवाले आपले चेंबूरचे बंद होते, अजून चालू होते ते 4च्या नंतर चालू होतात. 4, 5, 4, 10 पर्यंत चालू होतात. आपण त्याच्या आधी निघालो आज लवकर जरा. तो जात राहूयात आता सुसाट एकदम वेगवान. मस्त एकदम बघता वाटे आले. आता वाटेचा ब्रिज लागणार एकदम तुफान ब्रिज. सडकमध्ये जाऊयात आणि पूर्ण आता रोड कसा खाली असतो ना पहाटे तर मजा येते जरा राईड करायची. पण मस्त मोठमोठे गाड्यावाल्या ताचे एकदम तुफानी जातात, तुफानी एकदम कडक मध्ये. ऐकत नाहीत ते रात्रीचे कोणाचे एकदम रायडर्स, नाईट रायडर एकदम. जसं आपण टेला रायडर्स आहोत तसे तर नाईटचे रायडर्स आहेत. तर तुफानी गाड्या चालवतात, एकमेकांना फुल ठसत जात असतात ते. हा टर्न जो आहे ना आता असा बेलापूर साईडचा, तो जरा एकदम खतरनाक आहे, सांभाळावं लागतं इकडे एकदम. हो, फुल तुफानी टर्न दिलेत एकदम. रात्रीचे ते सांभाळावं लागतात, बिकॉज हे जे असे मोठमोठ्या गाड्यात बघा, माझ्यापेक्षा मग जास्त फास्ट आहे ते गाडी थोडी. रनिंगला वगैरे ते लोक बघत नाही, एकदम खतरनाक रनिंग करतात ते लोक. जायचं आणि थंडी मित्रांनो, थंडी कडक थंडी वाजायला लागली आता. जॅकेट पण एकदम पातळवाला घातलंय. 1 डे ट्रेक आहे असं या हिशोबात, की 1 डे ट्रेक आहे, छोटा ट्रेक आहे या हिशोबात निघालंय. बट कुल्फी करून टाकता. ऑलमोस्ट कलंबोली जवळ आले आता. जस्ट 34 मिनिट्स झाल्यात. अजून जायचं आपल्याला बरंच आहे, अजून एक ऑलमोस्ट 20 किलोमीटर असेल मला वाटतं इथून देखील आतमध्ये. बिकॉज आतमध्ये ठाकूरवाडी विलेज, ठाकूरवाडी गावात जायचं आपल्याला.
कलावतींचं जे बेस्ट विलेज आहे त्याचं नाव आहे ठाकूरवाडी विलेज. ठाकूरवाडी गाव मस्त मध्ये एकदम तिकडे जायचं आहे. कलावंतीन दुर्ग तसं भरपूर वेळेला केलंय मी ऑलमोस्ट, बट ते बोलतात ना खूप मोठा गॅप झालेला आणि मित्र पण तिकडेच गेलेत आज, सो आपण तिकडे चाललोय. प्लॅन जो होता तो थोडासा फिसकटला कामामुळे, पण काही हरकत नाहीये, ट्रेक करणं महत्वाचं आहे. महाराजांचे गड किल्ले फिरायचे फक्त, महाराजांचे गड किल्ले मित्रांनो. आणि आता आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट कलंबोली मध्ये. कलंबोली रायडर्स लोकांचा अड्डा, इकडे भेटण्याचा पॉइंट आहे हा प्रत्येक रायडर्सचा. आणि आता इथे बाजूला काम चालू आहे म्हणून थोडस रोडला बघा बाजूला हे लावलंय असं, आणि गाड्या भरपूर साऱ्या थांबल्या आहेत. तिथे बरेच रायडर्स थांबतात चहा पियायला वगैरे. आता अजून थंडी वाजणार आहे. आता ऑलमोस्ट आता हा लेफ्ट घेतलाय. पनवेल गाव चालू होणार आहे आता एकदम मस्त मध्ये. पनवेल इकडे थंडी भरपूर असणार आहे आता कडक मध्ये, आजूबाजूला झाडं असल्यामुळे कडक थंडी कडक. आता जाऊया एकदम थेट. अजून 15 किलोमीटर बाकी आहे ऑलमोस्ट, म्हणजे एक समजा 30 मिनिट आपल्या हिशोबाने. तसं तर गुगल मॅपमध्ये टाकलं आहे थोडंसं, बिकॉज पुढे असे छोटे मध्ये मध्ये रस्ते आहेत गावातून. आता थेट जाऊन नंतर एक राईट आहे तो घ्यायचा आहे आता आपल्याला. अंधार मित्रांनो ऑलमोस्ट पोहोचत आलेत आता जवळ आपल्या डेस्टिनेशनचा. थंडी वाजायला लागली, एकदम कुडकुडी झाले माझे एकदम. समोरून गाडी येते वाटतं, खूप मोठी कार येते, कार. तुला अंधार कडक अंधार एकदम. आता मस्त मध्ये हा राईट घ्यायचा मित्रांनो आणि पुढे जायचे सरळ आणि पुढून लेफ्ट आहे इथून. हो, आणि आता थेट सरळच जायचंय थोडंफार. आता पुढे टर्न नाही जास्त, आता इथून सरळ आणि येस. हो, तुफानी खतरनाक रोड लागला आता. ऑलमोस्ट ठाकूरवाडीमध्ये पोहोचलोय. थोडंसं ठाकूरवाडीला राईटला होतं त्या साईडला, आणि इथून आपल्याला कलावंतींसाठी थोडंसं लेफ्टला जाऊन वरती जायचं. हो, थोडंसं आता खराब रोड लागणार आहे मध्ये, बिकॉज जिथं गाव आहे एकदम बेस्ट आहे, एकदम जिथं गाडी पार्क करतो ते एकदम खतरनाक डेंजर रोड आहे तिकडे एकदम. त्यासाठी जायचंय. मस्त थंडगार वातावरण, आणि ह्या वातावरणातनं आपण दोघं ट्रेकच चालू आहेत आम्ही दोघं. मित्रांनो ऑलमोस्ट पोहोचलोय. गाडी बघा काका जागे आहेत ते. तर मित्रांनो मस्त मध्ये पोहोचलोय आता, आणि आजचा दिवस हा ब्लॉग इथेच थांबवतो. आता पुन्हा नेक्स्ट ब्लॉग बघा आपला कलावंतीन दुर्गाचा. मस्त एकदम गाडी वगैरे आपली इथं पार्क केली आपण, आणि समोर बघा दुकान आहे. त्या दुकानात आपला मित्र आपला भाऊ तिकडे शॉपिंग करतो, जरा असं बिस्किट वगैरे घेते, बिकॉज काहीच नाही घेतलं आपण. तर आता जाऊयात. तर मित्रांनो थांबतो या ब्लॉगमध्ये इथंच. पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि प्रवास करत राहा.